आमचे आजोबा म्हणून गेले, रिकाम्या पोटी बुद्धीला चालना नाही रे मिळत. खमंग. अरे मला तर एकाच गोष्टीची नशा, जर समोसा दिसला तर नाही मी कोणाचा. हा घ्या, अरे हा पण घ्या, हा घ्या, हा घ्या, हा घ्या. माफ करा दादा. फुरफुरी नगरात रात्रभर वीज गायब होती. माहित नाही काय होणार या देशाचं. वाचलो. जा जिम करा स्वतःला बारीक. खूप चांगली गोष्ट आहे. अरे कोणी फेकला केळ्याचा साल? कोणी पाहिलं तर नाही ना? आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार जॉन नावाचा चोर जेलमधून पळाला आणि फुरफुरी नगरात लपला. अरे मोठू. ती नोट मला देऊन टाक. आयडिया. अरे ही नोट माझ्यापासून पळून कुठे जाऊ शकते? हा, ही पकडली मी. अरे मोठू, मी पण नाही मागे हटणार. अरे पैसा कोणाला नकोय. दादासाहेब प्रणाम. मी ठीक आहे. खाली दादा. भाजी घ्या, भाजी. ताजी ताजी भाजी. पळताय कुठे? माझी सगळी भाजी सांडलीत. वाचलो रे बाबा, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. नोट, फाटलेली नोट. यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. आता या फाटक्या नोटेचं काय करणार मोठू? अरे मी काय बोलू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. आयडिया. एक माणूस आहे जो फाटकी नोट घेऊन तिच्या बदल्यात काही ना काहीतरी निश्चित देतो. चल चला. अरे दीवानो, मला पहचानो. मी है कौन? मी है कौन? आता तुम्हीच सांगा ना कोण. अरे मूर्खांनो, मी आहे जॉन. मी आहे जॉन आणि जॉन बनणार डॉन. अकलेच्या कांद्यांनो, त्यांनी डायमंड कालच पाठवले होते आणि तुम्ही पेमेंट अजूनपर्यंत नाही केलं. बॉस, आपली गाडी की नाही पंक्चर झाली होती. 10 मिनिटात ही बॅग देऊन या आणि त्यांच्याकडून माझी ती फाटकी 500ची नोट घेऊन या. नाहीतर जग तर पाहत राहील. आपण ऐश करूया. 500ची नोट काय कमी नसते. अरे कुठे गेली माझी फाटलेली 500ची नोट? इथेच तर होती. कुठे गेली? मिळाली मला 500ची फाटकी नोट. 500ची फाटकी नोट आम्हाला द्या आणि तुमची ही बॅग घ्या. झाला सौदा. चला. फाटक्या नोटेच्या बदली बॅग? अरे या बॅगेत आहे तरी काय? अरे थांबा ना, ऐका. अरे कुठे जाताय? थांबू नाही शकत. डॉनकडे जायचंय. अरे मोटू, अरे या बॅगेपासून सुटका कशी करून घ्यायची? हा, अरे मी काय बोलू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. आयडिया. जर ही बॅग आपण या भिंतीच्या मागे टाकली तर? चल मोटू, लाग कामाला. झालं आपलं काम. चल जाऊया. हिंदुस्थानाची शपथ, भारत मातेची शपथ. माय नेम इज चिंगम, इन्स्पेक्टर चिंगम. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं म्हणजे इम्पॉसिबल. पण मला आधी हे सांगा की माझ्या डोक्यावर बॅग कोणी फेकली रे? कोणी फेकली?
मी नाही फेकली. मी नाही, याने फेकली. ह्याने फेकली नाही, असेल. मी तर नाही नाही, नाही, मी फेकली, नाही. याने सांगितली म्हणून फेकली. नाही नाही, माझी काही चुकी नव्हती, याने सांगितली म्हणून फेकली. ह्यानेच फेकली. हाच बोलला होता मला फेक म्हणून. Shut up! मी तुम्हा दोघांना नाही सोडणार. असं का? आय, 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 तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 10 करोडची डील पूर्ण झाली बाबा. आता मला डॉन बनण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत. डॉन बनणार डॉन बाबा. थांबा रे. हॅलो. मी तर दिले नाही दिली. ओहो, असं कसं? अरे अकलेच्या कांद्यानो, ती बॅग तुम्ही कुणाला दिलीत रे? ज्याला द्यायची होती तो अजूनही तुमची तिथे वाट बघतोय. एक आयडिया तर माझ्या पण डोक्यात आली आहे. चल आपण ही बॅग जंगलात फेकूया आणि पळून जाऊया. तू काय करतेस? सांभाळा. बॉस इकडे राईट लेफ्ट राईट लेफ्ट. हॅलो, कोण बोलताय? असं केलं तर जॉन कसा बनणार डॉन? अरे आवाज तर तिथून येतोय. चल जाऊन पाहूया. अरे पकडू, ही तर डॉनची माणसं आहेत. ही बॅग पण त्यांनीच दिली होती. ती बघ बॅग. बॉस, तुम्हाला लागलं बिगलं तर नाही ना? डॉन, 10 करोडची बॅग मिळाली. मिळाली 10 करोडची बॅग मिळाली. काय? काय 10 करोडची बॅग? हा, कमाल चांग केलीस देवा. भला. पैसा. पैसा बहाओ, पैसा ही पैसा खाओ, उड़ो पैसा उड़ाओ, पैसे में घूमो घुमाओ. अरे नाही. आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत. आमचे पैसे ते आम्हाला पैसे. आमची बॅग आहे ती. माय नेम इज चिंगम, इन्स्पेक्टर चिंगम. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं म्हणजे इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. लवकर बोला, या बॅगेच्या आत काय रे? 10 करोड. 10 करोड. अयो. या आधी की चिंगम आपल्याला चिंगम बनवून खाऊन टाकेल. अरे पळून जाऊया. जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. सांभाळा. आधी जॉन बन, नंतर डॉन बन. आता बॅग घेऊन पळून जाण्याचाच फायदा आहे. अरे लवकर स्टार्ट हो ना. लवकर स्टार्ट हो ना. चिंगम यायच्या अगोदर लवकर स्टार्ट हो. ते दोघे मोठू बदलू अजूनही आपला पाठलाग करताय. सगळी गडबड झाली आहे. स्टार्ट हो. स्टार्ट. बाबा, गाडी स्टार्ट झाली आहे. चला, एक झाला आहे. या प्लेटमुळे आपण बॅगेपर्यंत पोहोचू शकतो. सांभाळून मोठू. वाचलो. बॉस, ते अजूनही आपला पाठलाग करताय. सांभाळून, आपल्याला पळायचं नाहीये. जॉन सोबत टक्कर. अरे बाजूला हो. आता काय खरं नाही. अरे नाही. अरे हे काय? अय्या. औ. ऐ. या. ऊ.
पासून वाचणं म्हणजे इम्पॉसिबल. कळलं का? इम्पॉसिबल. तर आपला जॉन आहे की रे, याला डॉन बनायची खूप खास खुजली आहे की रे. आम्ही ह्याला खूप मेहनतीने पकडलं इन्स्पेक्टर साहेब. घेऊन जा ह्याला आणि ह्याची बॅग सुद्धा. मोठं पतलू, तुम्ही आज खूप मोठं काम केलं बघा रे. तुम्हाला आज खूप मोठं बक्षीस मिळणार आहे. मोठं बक्षीस. आता मी मोटू आणि पतलूला स्टेजवर बोलवू इच्छितो, त्यांना बक्षीस देण्याकरता की रे. 10 करोडचा 10%, 1 करोडचा चेक. हा घ्या. थँक्यू. अरे हा माझा आहे. माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे तो. आई, माझा आहे तो. नाही, माझा आहे, माझा आहे तो. माझा. ओ, याला म्हणतात बक्षीस अर्ध अर्ध वाटून घेणे. चेक हाईट. ओके सर. लँडिंग साठी तयार. तयार सर. धन्यवाद शीतल. पॅसेंजर्सला सांग की आपण आता उतरायला तयार आहोत. आपापली सीट बेल्ट बांधून घ्या. ओके सर. कॉफी, समोसे, अगं आणि त्या भाजलं भाजलं. अगं सांडूनच का भाजलं 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 मला. अरे भाजलं 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 भाजलं. अरे भाजलं भाजलं. अरे पूर्ण घर हलताय. मोटू, अरे वाचवा कोणीतरी. भूकंप झाला. अर्थक्वेक. अरे नाही यार, भूकंप नाहीये. पण एक असं स्वप्न पडलं की तर खूप छान वाटलं. अरे आपण दोघं स्वप्नात एरोप्लेन उडवत होतो. जर आपल्याला खरंच एरोप्लेन उडवायला मिळालं तर. कोणी मामा, माझा 20 वर्षांचा अनुभव सांगतो की मी तुम्हाला पायलटचे ट्रेनिंग देऊ शकतो. पण आधी गरमागरम चहा पाजावा लागेल, जिलेबी आणि समोसा खायला द्यावा लागेल. ओके, तुम्ही जसं म्हणाल तसं करू. आता लवकर आम्हाला हे सांगा की आम्ही पायलट कसं काय बनू शकतो. डॉक्टर झटका एक एरोप्लेन बनवत आहे. तुम्ही त्या प्लेन मध्ये पायलटचं ट्रेनिंग घेऊ शकता. वाह, अरे काय वाह, आयडिया काय आहे. आयडिया आहे. थँक्यू थँक्यू. हे झटका एअरवेजचं पहिलं प्लेन आहे. बाबा, माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात मित्रांनो, मोटू पतलू, तुम्ही पायलट व्हायच्या आधी अरे हे काय आहे. अरे हे कसलं प्लेन. अरे ते तर वाटत नाहीये. नीट बघायला पाहिजे. अहो, अरे सांग तर हे कसलं प्लेन आहे. हे झटका एअरवेजचं पहिलं प्लेन आहे. दादासाहेब, तुम्ही आम्हाला या प्लेनवर पायलटचं ट्रेनिंग देऊ शकाल का. मित्रांनो, मोटू पतलू, तुम्ही पायलट व्हायच्या आधी प्लेन विषयी जाणून घेणं आवश्यक आहे. या इथे. या प्लेनचं वजन 500 किलो, लांबी 3 मीटर. या 2 इंजिन आहेत जी याच्या आतल्या या चावीने स्टार्ट होतात. मित्रांनो, इंजिन स्टार्ट झाल्यावर असा आवाज येतो भावा, जसा की अरे आता कुठून येतोय हा आवाज. अरे भावा, अरे हे काय केलं रे. अरे थांबवा थांबवा, अरे थांबवा, अरे ब्रेक दाबा, अरे ब्रेक दाबा. कुठे दिसेल तर दाबीन ना मी. कुठे रे. अरे भावा, अरे रिव्हर्स गिअर का टाकलास रे मित्रा. अरे अरे मित्रा, अरे काय मला मारायचं आहे का. अरे 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 पुढचा गिअर दाबा रे, पुढचा गिअर टाकला. अरे 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 हे काय केलं मित्रा. अरे बघा बघा बघा, स्टेअरिंगच्या मागे, स्टेअरिंगच्या मागे. मागे खेचलं, स्टेअरिंगला मागे खेचलं. अरे मागे खेचायचं नव्हतं मूर्खानो, ते मागे खेचायचं नव्हतं. ते मागे खेचल्यामुळे प्लेन वर उडायला लागतं मित्रांनो. अरे वाह, आम्ही पायलट बनलो, आम्ही पायलट बनलो. तुम्ही दोघे
ठीक तर आहात ना भावानो? आतापर्यंत तर ठीक आहोत. अहो डॉक्टर साहेब, खूप मजा येते. अरे तुमच्या समोर स्टेरिंग आहे, त्याने प्लेन लेफ्ट आणि राईटला वळवू शकता आणि वर आणि खाली करू शकता. शपथ, माझ्या पेशंटची ट्राय तर करून बघा. हा लेफ्ट, हा राईट, हा लेफ्ट, हा राईट, हे वर, हे खाली. डॉक्टर झटका, डॉक्टर झटका, मला वाचवा. आता तुम्ही वरच्याच्या जास्त जवळ आहात, त्याच्याकडून तुम्ही मदत मागा रे मित्रांनो. अरे ह्या प्लेनला खाली उतरवायची काहीतरी पद्धत असेल ती सांगा ना. प्लेन लँड करायची पद्धत तर माहित नाही, आतापर्यंत त्याचं इन्स्ट्रुमेंट लावलेलंच नाहीये. एक काम करा, तुम्ही पटकन सीट बेल्ट बांधा. अरे अरे, सीट बेल्ट पर्यंत पोहोचलो तर बांधणार ना. डॉक्टर झटका, प्लीज प्लीज आम्हाला खाली उतरवा. मला पायलट नाही बनायचंय डॉक्टर साहेब. खूप झालं पायलट ट्रेनिंग. मी ट्रक ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर काहीही बनेन, पण पायलट नाही बनणार. प्लीज आम्हाला खाली उतरवा ना. बरं ठीक आहे, नीट ऐका. तुमच्या समोर एक लाल बटन आहे. दाबलं, दाबून टाकलं. आम्ही ते लाल बटन दाबून टाकलं. काय दाबलं तुम्ही? आमचं तर बटन दाबून झालं, आता काय करायचं ते सांगा. ठीक आहे, मग आता माझ्या बरोबर हात जोडून बोला. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, आमच्या चुकांना क्षमा कर. आम्ही तुला शरण येत आहोत रे. आमच्या पापांना क्षमा कर, आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. ही काय बकवास आहे? जे बटन तुम्ही दाबले त्यामुळे प्लेन परत कार होऊन जाणार आणि कार हवेत नाही उडत माझ्या मित्रांनो. नाही नाही, डॉक्टर झटका, मला वाचवा. बरोबर ऐका, तुमच्या समोर एक निळं बटन दिसत असेल. निळं बटन तर आहे, पण आम्ही त्याला अजिबात नाही दाबणार. खरंच नाही दाबणार? नाही, बिलकुल नाही. आता आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही. ठीक आहे, तर मग माझ्या बरोबर म्हणा, हे परमेश्वरा, आमच्या चुका माफ कर. हे परमेश्वरा, आमच्या चुकांना माफ कर. गोष्ट बोलायला लावताय, तुम्हाला म्हणायचंय काय? कारण की निळे बटन दाबल्याने कार पुन्हा प्लेन होऊन जाईल, पण तुम्हाला निळं बटन दाबायची इच्छा नाहीये ना, मग मी काय करणार? दाबलं, निळं बटन दाबलं मी. वाचवा, आम्हाला वाचवा डॉक्टर झटका. तुम्ही यांना इतक्या लवकर प्लेन उडवायला शिकवलं? अरे भुसकळ्या, ते प्लेन उडवत नाहीयेत, प्लेन पाडतायत. जीव वाचवायचा असेल तर पळीत ना. अरे खाली तर या, मी माझा चहा समोसा घेऊनच राहणार. नशीब आपलं, काहीतरी खायला तरी मिळालं. खूप भूक लागली होती रे. अरे इथे आपली परिस्थिती काय आणि तुला खाण्याचं सुस्त आहे. आंब्यावर लिहिलं आहे, खाणाऱ्याचं नाव नाही. अगं, तुला काय वाटलं होतं तू माझा आंबा पाहून घेऊन जाशील? हा, वाचवा, 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 वाचवा. आयडिया. लाल लाईट कशाला जळते? अरे परमेश्वरा, प्लेनचं फ्यूल संपत आलंय, पेट्रोल संपलंय, आता आपण नाही उडू शकत. मोटू, काहीतरी कर, लवकर खाली उतरवायची काहीतरी आयडिया काढ. अरे रिकाम्या पोटी, माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. एक आंबा होता, तोही हातातनं निघून गेला. हे परमेश्वरा, कसला खादाड नशिबी आलाय माझ्या. तूच काहीतरी मदत कर रे. सांग भला. अरे पतलू, आपलं विमान लँड झालं. अरे परमेश्वरा, तुझे खूप खूप उपकार आहेत रे. अरे हे तर आपण कुठल्या तरी दुसऱ्या प्लेनवर लँड झालोय. वाचवा.
ए, ही काही पार्किंगची जागा नाहीये. आत्ता दाखवतो. असा नका करू. पाहिजे तर पार्किंगचे पैसे घ्या. वाचवा वाचवा वाचवा. अरे 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 वाचलो. अरे बल्ले 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 वाचलो. वाचलो रे वाचलो. वाचवा. अरे वाचवा. आम्हाला वाचवा. याला म्हणतात आगीतून फुफाट्यात पडणं. अरे पण वाचलो रे बघू. मोटू पतलू पतलू मोटू पतलू पतलू मोटू पतलू पतलू ओय ओय मोटू पतलू